अरे वसाड्या, गाडी पाण्यावर कशी चालेल याचाच विचार करतोय ना? आ, 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 आ. अरे राजूभाई, जरा विचार करू दे ना मला. विचार? ए वसाड्या, कसला विचार करतोस रे एवढा? ब्लॉगचा. म्हणजे अरे ब्लॉगिंग चॅनलवरती ब्लॉग्स येत आहेत कुठे? म्हणजे आज एक ब्लॉग जरी पडला तर दुसरा ब्लॉग डायरेक्ट 2 वर्षानंतर. आणि जेव्हा मी व्लॉगिंग करायला सुरुवात करतो ना, तेव्हा असं समोर कोण व्यक्ती आलं की असा हसणारा हात डायरेक्ट खाली येतो. लाज वाटते रे, पण तरी पण मी लपून छपून ब्लॉग करतो. पण साला नंतर विषय येतो एडिटिंग का. एडिटिंग करणार कोण? अरे 2-3 तास एका ठिकाणी बसायलाच वैताग येतो. मग आता पुढे काय करायचं ह्याचाच विचार करतोय रे. सुरुवात कर. अरे सुरुवात कर. म्हणजे मी पण जेव्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली ना, तेव्हा मी पण असाच विचार करायचा. लोक काय म्हणतील, लोकांना कसं वाटेल, लोक नावं ठेवतील. पण मी एक गोष्ट केली, सुरुवात केली. भले माझा कंटेंट 100 पैकी 20-30 जणांना ना आवडू दे, पण त्यातल्या 70-80 जणांना तर आवडतोय ना. मग मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि कमाल अशी झाली की व्हिडिओ आवडणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत गेली. येस 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 येस. समजलं. सुरुवात सुरुवात कसली? तू पण कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहेस की काय? ए ते नाही रे, आता चॅलेंज करणार. चॅलेंज? तुझ्या आईला तुझ्या. ए ये 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 ये. एक मिनिट आता ये ना. चॅलेंज करतोय ना? ये. अरे ये, तुला चॅलेंज नव्हे, आता स्वतःला चॅलेंज करणार. 100 days 100 vlogs. अरे अरे इथं तुझ्या एक ब्लॉग होत नाही, डेली ब्लॉग होणार तुझ्या. ए राजूभाई, लावतोस चॅलेंज? लावलं चॅलेंज. 100 days 100 vlogs जर कम्प्लीट केले तर तुम्हाला 4 व्हीलर घेऊन द्यायची. तू 2 मिनिटं थांब, मी 5 मिनिटात आला. चॅलेंजच्या लक्षात ठेवा, आधी सांगून ठेवताय. एक शूज राहिला. राजूभाई पण ना मरो, काय पण करून 100 days 100 vlog चॅलेंज कम्प्लीटच करायला लागणार. उद्यापासून सुरुवातच करूया. पण उद्यापासूनच का, आजपासून का नाही? नमस्कार मित्र मंडळी, कशात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं डेली व्लॉग डे 1 मध्ये. चॅलेंज घेतलंय मी, म्हणजे तुम्हाला थोडं समजलं असेल आधीच्या व्हिडिओवरती. जरा म्हटलं काहीतरी थोडंसं वेगळं करूया पहिल्याच ब्लॉगमध्ये. नंतरचे ब्लॉग ते रेग्युलर पडणारच आहेत, पण पहिल्या ब्लॉगमध्ये म्हटलं काहीतरी वेगळं करूया. मग तुम्हाला आता समजलं असेल, आपण चॅलेंज घेतलंय 100 days 100 vlogचं. थांबा जरा, थोडासा शांत होतो, चिल होतो. काय ते चॅलेंज घेण्यामागचं काही रिझन नाही, पण असंच जरा स्वतःला जेव्हा आपण चॅलेंज करतो तेव्हा आपल्यात काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतात. म्हणून मी थोडंसं स्वतःला चॅलेंज केलंय 100 days 100 vlogsचं. मग तर बघूया आता स्वतःला जे आपण चॅलेंज केलंय ते किती दिवस टिकवून ठेवतो. आपल्याला पूर्णपणे 100 days 100 vlog चॅलेंज हे कम्प्लीटच करायचं आहे. आपल्याला एक टास्कच आहे ते. आजचा हा पहिला ब्लॉग आहे. पहिला ब्लॉग हा थोडासा वेगळा होणार आहे, कारण पहिल्या ब्लॉगमध्ये मी फक्त तुमच्याशी गप्पा मारणार आहे. आपण कुठे जाणार नाही आहोत, आपलं काही नाही दाखवणार आहोत. डायरेक्ट दुसऱ्या ब्लॉगपासून सुरुवात होईल आपली. पण आजचा जो ब्लॉग आहे, आज मी फक्त तुमच्याशी बोलणार आहे, आपण गप्पा मारणार आहोत. तुम्ही या ब्लॉगला गप्पा टप्पांचा ब्लॉग सुद्धा बोलू शकता, कारण आपण फक्त इंटरॅक्ट करणार आहोत. म्हणजे मी फक्त बोलणार आहे, तुम्ही ऐका. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही इन्क्वायरीज असतील, कमेंट करून विचारा. म्हणजे जेणेकरून मी नेक्स्ट जेव्हा व्लॉग करेन, आपला सेकंड डे असेल, तेव्हा मी त्या कमेंटची उत्तरं देईन. हां, तर मी जेव्हा पण सुरुवातीला म्हणजे असं जेव्हा पण करतो, म्हणजे हे 100 days व्लॉगचं चॅलेंज माझ्यासाठी मोठा टास्क आहे. तर मग हे 100 days जे चॅलेंज आहे, 100 days 100 vlogsचं, हे चॅलेंज माझ्यासाठी खूप डिफिकल्ट राहणार आहे. कारण म्हणजे मी अशी जेव्हा पण सुरुवात करायला जातो, जेव्हा पण काहीतरी नवीन करायला जातो, तेव्हा काहीतरी असं मध्ये आडवं येतं. म्हणजे मध्ये आडवं येत नाही, म्हणजे असं जेव्हा काहीतरी सुरुवात करायला जातो तेव्हा काही ना काहीतरी होतं. म्हणजे अशी गोष्ट घडते की जी ठरवलेली गोष्ट असते ती त्या गोष्टीमुळे करता येत नाही. तर मग असं कायम असतं. म्हणजे जेव्हा पण मी काहीतरी सुरुवात करतो, एकदा तर मी म्हणजे असं ठरवलं होतं की आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करूया, गेमिंग करूया, गेमिंगचं चॅनल ओपन करूया.
आणि त्यासाठी आपल्याला इथं तर भेटणार नाही आपल्या गावात, कारण आपण गावात राहतो. गावात कुठं नेटवर्कचा विषय थोडासा हार्ड होऊन जातो. पण मी मग ठरवलं होतं की तिकडे गेल्यावरती माझं एकतर मला तिथे मी घरातच बसून राहणार, कामं नाही करणार. म्हणजे सगळं ठरलं. मी लाईव्ह स्ट्रीम करणार, स्क्रिप्ट लिहिणार, कंटेंट शूट करणार, रील शूट करणार, सगळं ठरलं. आणि माझा मोबाईल हरवला. मोबाईल हरवला, मग आता करू काय? सगळं बंद. जवळजवळ खूप वर्ष, 2 वर्ष, हां 2 वर्ष, 1.5 वर्ष गेलं मोबाईल हरवल्यानंतर. त्याच्यानंतर मी आता फोन घेतलाय. तो पण माझी कामं असतात बाकीची, त्यासाठी मी घेतलायच आणि आपल्या व्हिडिओजसाठी पण घेतलाय. तर मग सगळं थांबून गेलं तेव्हा. काय करू काय सुचत नाही. मग तेव्हा मी तिकडे राहायला पण गेलो होतो मित्रांसोबत. तर मग तिकडून मग मला सगळा काचाकुचा गुंडळून परत घरी यायला लागलं. मग त्याच्यानंतर मी जॉब केला. त्याच्यानंतर असं खूप काय काय केलं. म्हणजे असं मी तुम्हाला सांगतोय की जेव्हा पण मी ठरवतो तेव्हा काय ना काहीतरी गोष्ट आडवी येतेच. पण आपण ह्या वेळेला हार मानायची नाही. काही झालं तरी आपण डेली ब्लॉग चॅलेंज कम्प्लीट करणारच आहोत. त्याच्या मागे एक मोठं सिक्रेट आहे. ते तुम्हाला जेव्हा 100वा ब्लॉग असेल त्यावेळेला ते तुम्हाला सिक्रेट समजणार आहे. त्यावेळेला मी ते सिक्रेट तुम्हाला स्वतःहून सांगेन. आता बघूया. हा तर आपला पहिलाच ब्लॉग आहे. पहिल्या ब्लॉगमध्ये मी जास्त काही सांगणार नाही. तर जे कोण नवीन व्ह्युअर्स असतील तर मी त्यांच्यासाठी सांगतो. हॅलो, मी आहे राज माने, म्हणजे राज सुरेश माने, आणि मी यूट्यूबला व्हिडिओज बनवतो, मराठी कॉमेडी व्हिडिओज. आपला सेकंड चॅनल आहे, मेन चॅनल. तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही लिंकवरती टॅप करा आणि तिकडे जाऊन बघा नक्की, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता हे ब्लॉगिंग चॅनल आहे, तर मग आता ते पण ऍक्टिव्ह करायचं आपल्याला आणि हे पण ऍक्टिव्ह करायचं आहे. काय म्हणजे असा हात वरती धरून कॅमेरामध्ये सगळं बोलायचं, कॅमेऱ्याशी संवाद करायचा लय डिफिकल्ट आहे. आणि सगळी लोक आपल्याकडे बघत असतात आणि आपण फक्त असं बोलतोय. मग असं मला वाटतं की बाकीचे लोक आपल्याला येडं समजतात. म्हणून मी मग पब्लिकमध्ये जास्त काही शूट करत नाही. पण आता ह्या 100 डेज ब्लॉग चॅलेंजमध्ये आपल्याला हे सर्व करायला लागणार आहे. पब्लिकमध्ये शूट करणं, असं तसं सगळं करायला लागणार आहे. आणि एक मेन गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला एडिटिंगचा येतो बेकार वैताग. म्हणजे मला 1-2 तास या लॅपटॉप समोर बसायलाच वैताग येतो. म्हणून मी असं ठरवलं, म्हणजे हे डेली ब्लॉगचं हे पण एक रिझन आहे की आपल्याला सवय होईल. 1-2 तास एका जागी बसायची सवय होईल, एडिटिंगची सवय होईल, जेणेकरून आपल्यालाच तो पुढे उपयोगी पडणार आहे. आपण जे व्हिडिओज बनवतो, यूट्यूब व्हिडिओज, कारण ते थोडं कठीण असतं. त्याला भरपूर वेळ बसायला लागतं लॅपटॉप समोर, दिवस बसायला लागतं, एडिटिंग करायला लागतं. तर मग त्याची पण सवय होऊन जाईल डेली ब्लॉगमध्ये. डेली ब्लॉग करायचं आपलं हे एकच रिझन आहे की आपल्याला सवय लागावी, आपलं एक रुटीन बनून जावं. एक रुटीन एकदा बनलं ना की आपण त्या एका ट्रॅकवरती बरोबर येतो. फक्त एक आपल्याला रुटीनची गरज असते. तर बघूया हे रुटीन आपलं किती दिवस चालतंय. बघूया, बोलायचंच नाही भाई, सरळ हे रुटीन चालतंय, हे चालवायचं. आता बघूया, तरी पण बघूया. तर आता करूया आपण. आता विषय येतो की डेली ब्लॉगमध्ये दाखवायचं काय. म्हणजे ट्रॅव्हलिंग. रोज तर एवढा ट्रॅव्हलिंग नाही करू शकत, पैसा कुठे आहे एवढा ट्रॅव्हल करायला. आपण आता डेली जे काय करतो, म्हणजे कुठे जातोय, कुठे फिरतोय, ते सगळं आपण या डेली ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. होप सो तुम्हाला सुद्धा आवडेल. म्हणजे मी माझी म्हणजे एक थोडक्यात तुम्हाला माझी लाईफच सांगणार आहे, म्हणजे दाखवणार आहे. होप सो तुम्हाला आवडेल. मला बघायला आवडेल का हे जरा कमेंट करून नक्की कळवा, कारण जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल डेली ब्लॉग चालू करण्याचं. चालू केलाय आता, पण थांबायचं नाही. पण तुम्ही जर कमेंट करून बोललात की भाई हां कंटिन्यू कर, तर मग ती मला एक थोडीशी एक एनर्जी मिळेल डेली ब्लॉग चालू ठेवण्याची. तुमचा सपोर्ट असेल तर मग एक वेगळीच एनर्जी असते भाई. त्यामुळे कमेंट करून नक्की सांगा आपले ब्लॉग कसे वाटतायत, कसं अजून काय इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे, अजून मला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे जरा मला कमेंट करून सांगा. जेणेकरून मला शिकता येईल. मी अजून शिकतोय. मला काय असं म्हणत नाही की मी मला बरोबर जमतंय, सगळं जमतंय. मी शिकतोय. तर मग मला जरा कमेंट करून सांगा की हे नाही केलं पाहिजे, तू हे केलं पाहिजे. हे तुम्ही सांगा. जेव्हा तुम्ही कमेंट करून सांगाल मी सगळ्या कमेंट वाचेन आणि त्याच्यावरून मला थोडंसं समजेल. म्हणजे मला थोडंसं चालना मिळेल की भाई असं केलं पाहिजे. तर काय नाही, आजचा पहिला डेचा ब्लॉग हा एवढाच होता.
इथे आपण ह्या ब्लॉगमध्ये फर्स्ट डेमध्ये चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे 100 days 100 ब्लॉगचं. तर आता आपल्याला थांबायचं नाही आणि तुम्ही कमेंट करायला विसरू नका. आजचा पहिला ब्लॉग आहे, कसा वाटला कमेंट करा. आणि मी काय काय करू म्हणजे डेली ब्लॉगसाठी काय काय आयडिया येतील. म्हणजे आता डेली ब्लॉग करणं म्हणजे सोपं नाही, काहीतरी कंटेंट पाहिजे, तुम्हाला एंटरटेन तर केलं पाहिजे. तर मग त्याच्यासाठी मला काहीतरी कंटेंट सुचवा किंवा काहीतरी आयडिया द्या जेणेकरून मी डेली ब्लॉग माझ्या कन्सिस्टन्सी राहील. म्हणजे तुम्ही काहीतरी मला आयडिया द्या जेणेकरून आपली कन्सिस्टन्सी राहील, डेलीचे ब्लॉग येत राहतील आणि तुम्हाला सुद्धा एंटरटेन होत जाईल. कारण मी माझी लाईफ दाखवत राहिलो, इथं गेलो इथं गेलो इथं गेलो इथं गेलो, तर त्यात मजा नाही येणार. मग तुम्ही मला काहीतरी अशी आयडिया द्या जेणेकरून तुम्हाला पण ते ब्लॉग बघायला मजा येईल. तर मग सुरुवात करूया आपल्या डेली ब्लॉग चॅलेंजला. मित्रांनो, सपोर्ट असू द्या. हे चॅलेंज मी एक्सेप्ट करतोय. जर तुमचा सपोर्ट असेल तर मी अति जोशात अति उत्साहाने हे चॅलेंज कंप्लीट करायचा प्रयत्न करणार आहे. सपोर्ट तुमचा असू द्या मित्रांनो. चला बाय, आता जास्त बोलत नाही, हा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मग हसत राहा आणि हसत राहा. बाय.